कोण साधारण आपल्याला पाठिंबा द्यायला आलं? विद्यमान लोकप्रतिनिधी आले का? त्यातलं कोण कोण आलं? आजी माजींमधलं काय काय आणि काय आता 14ला मीटिंग आहे त्यावर? आदरणीय देवराम लांडे साहेब त्यांनी या ठिकाणी आता भावना व्यक्त केल्या. अध्यक्षांचे धन्यवाद. उपोषणाचा 4था दिवस आहे. आवाज खरं तर जरी थोडा खालीवर जरी असला, थोडं तुम्ही आपण समजून घ्या ही मला अपेक्षा आहे. परंतु पत्रकार महोदयांना माझी या ठिकाणी जे काय 2 दिवस घडामोडी घडल्यात ते मी थोड्या संक्षिप्त रूपात सांगतो. पहिल्यांदा अध्यक्ष साहेब लांडे साहेब आणि या सगळे सरपंच सैन ते ज्यावेळेस बोरांड्याला गेले त्यावेळेस तिथं बोरांड्याच्या लोकांनाही माहीत नव्हतं की इथे नेमकं काय होणार आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर खरं तर ही धक्कादायक आहे. ज्यावेळेस मला ताईंनी आता सांगितलं की माळशेज बोरांडे प्रकल्प आहे, माळशेज बोरांडे पंप स्टोरेज प्रकल्प आहे आणि ज्या नावाने प्रकल्प आहे तुम्ही समजून घ्या, त्याच गावाला जर माहीत नसेल ही किती मोठी शोकांतिका आहे. मग असे आमदार साहेब आले, विद्यमान आमदार साहेब आले होते. शरददादांनी सांगितलं की मला पण याची कुठली पूर्वकल्पना नाही. मला अजून त्या गोष्टीचं धक्का बसला की जर तालुक्याचे प्रथम नागरिक लोकप्रतिनिधींना याबाबत जर जास्त कल्पना नसेल तर बिचाऱ्या गोरगरीब आदिवासींनी काय करायचं. आणि अदानीसारखा एक महाकाय उद्योगपती आपल्या मानगुटीवर येऊन बसला आहे. आज तो आपला सह्याद्री फोडायला निघाला आहे आणि पश्चिम घाटातील हे सगळे आपले आदिवासी बांधव आहे, यांना हद्दप्रवणीची खरं तर त्या ठिकाणी शक्यता आहे. मग यांनी काय करायचं? यांनी नक्षलवादी व्हायचं का? हा मोठा प्रश्न उभा राहतो भाऊ. आज हा उपोषणाचा 4था दिवस आहे. अध्यक्षांनी जर सांगितलं त्यांच्या पण कुटुंबात दुःख आहे, आमच्या पण कुटुंबात दुःख आहे. माझ्या वडिलांसारखे प्रेम करणारे आमचे सासरे गेले. आज खरं तर जो पत्नीला आपण आधार द्यायचा असो, बायकोला आधार द्यायचा असो, मला तिथं कुटुंबात लक्ष देता येत नाही. तरी पण आपल्या आदिवासी बांधवांचं या ठिकाणी प्रश्न फार महत्त्वाचा आहे. त्यांच्या डोळ्यातले अश्रू फार महत्त्वाचे. मगाशी आमदार साहेब आले होते, त्यांनी पण मला या गोष्टीची विनंती केली. काल तहसीलदार साहेब, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी, महसूल विभागाची लोकं होती, त्यांनी पण त्या प्रशासनाने विनंती केली की तुम्ही हे उपोषण स्थगित करा. म्हटलं तुम्ही काहीतरी निर्णय द्या, आपण कुठेतरी विचार करू. ज्यावेळेस आदिवासी सगळा समाज बांधव ह्या प्रकल्प बाधित क्षेत्रातील जे लोक आहेत, ज्यावेळेस ती मला सांगतील की आपल्याला आता हे थांबायचं आहे, त्यावेळेस आपण विचार करू. पण आमच्या लोकांना जोपर्यंत समाधान नाही तोपर्यंत मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. आणि दुपारी आपले आदिवासी मंत्री जे आहेत नरहरी झिरवाळ साहेब, त्यांचा पण फोन आला. फोन आल्यावर ते माझ्याशी फोनद्वारे बोलले. मी साहेबांना पण त्या ठिकाणी विनंती केली, साहेब आता आपल्या आदिवासी बांधवांना ही वेळ आलेली आहे आणि अशा वेळेत उभं नाही राहायचं, मग कधी राहायचं? ठीक आहे, माझा उपोषणाचा 4था दिवस आहे, माझं काय व्हायचं ते होईल, ते जाऊ द्या. परंतु आज आपल्याला त्यांना न्याय देण्याची फार गरज आहे. साहेबांनी तिकडून तत्काळ सांगितलं की मी कलेक्टर साहेबांशी बोलतो आणि येत्या काही दिवसात ते म्हणले मी स्वतः जुन्नरला येणार आहे असं त्यांनी सांगितलं. साहेबांना मी सांगितलं की साहेब आम्ही उपोषणावर ठाम आहे, जोपर्यंत आम्हाला काही आउटपुट निघत नाही. मुळात काय झाले रायचम भाऊ, अदानी हे जर सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर जर प्रथम नागरिक जे लोकप्रतिनिधी आमदार साहेबांना या गोष्टीची पूर्वकल्पना जास्त नसेल, बोरांड्यासारख्या गावाला जास्त कल्पना नसेल, या सगळ्या आपल्या नेतेपुढाऱ्यांना जर जास्त कल्पना नसेल, तर अदानी मला असं वाटतं हे प्रशासन हे सगळं अदानीच्या पुढे सगळं हातबल आहे. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की आपण पण सामान्य कुटुंबातून आहे, आपण सामान्य कार्यकर्ते आहोत. मला असं वाटतं हा फक्त लढा दिल्याशिवाय पर्याय नाही. आज हा उपोषणाचा लढा आहे, महात्मा गांधींच्या आदर्शाने आपण चाललो आहे. मग असे अध्यक्षांनी जर सांगितलं की येत्या 15 तारखेला म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हा फार मोठा लढा पारगाव फाट्यावर त्या ठिकाणी उभा करणार आहे. हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी आदिवासी बांधव येतात. ते मला असं वाटतं क्रांतीदिनी झालेली सुरुवात छोटी जरी सुरुवात झाली, परंतु आता 15 ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्य दिनी, आज क्रांतीदिनाची सुरुवात स्वातंत्र्यदिनी हजारो संख्येने त्या ठिकाणी उपस्थित आदिवासी बांधव राहणार आहे. आता तालुका एकत्र येतो आहे याचा मला फार आनंद आहे. आज आपण आपल्यातले राजकीय पक्ष मनभेद सगळे बाजूला ठेवून आज तालुका आपल्या आदिवासी बांधवांसाठी, आपल्या तालुक्यासाठी एकत्र येतो आहे, आपल्या सह्याद्रीसाठी एकत्र येतो आहे. हे फार महत्त्वाचं आहे. माझी या निमित्ताने सगळ्यांना विनंती राहील, 14 तारखेला आमदार साहेबांनी जी बैठक आयोजित केली आहे त्यांनी मग अशी आव्हान करून सांगितलं आहे की त्या बैठकीला कुणीच कसलं काही कारण देऊ नका, सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहा. या निमित्तानं माझी सगळ्या विनंती राहिली त्या बैठकीला सगळ्यांनी उपस्थित राहा, कारण सगळं प्रशासन त्या ठिकाणी येणार आहे.
आणि 15 तारखेला जसं अध्यक्षांनी सांगितलं हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव त्या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित राहावं माझी कळकळीची विनंती आहे. आज मला एक चांगलं माहिती आहे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं ना, जशी सह्याद्रीने साथ दिली तशी 18 पगड जाती धर्माच्या लोकांनी साथ दिली. त्याच्यामध्ये आमचा आदिवासी बांधव होता. फार मोठा संघर्ष आणि लढा केला आहे. आणि मला असं वाटतं आदिवासी बांधव लवकर एकतर पेटत नाही आणि पेटत लवकर विझत नाही ही मला पूर्वकल्पना आहे. आज भातावणीची कामं होती म्हणून बिचारे शांत होते, परंतु 15 तारखेला जसं अध्यक्षांनी आव्हान केलं आहे त्या आंदोलनाला पण सगळ्यांनी जास्तीत संख्येने उपस्थित राहावं ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि सगळ्या आदिवासी बांधवांना या निमित्तानं माझी विनंती राहील, तुम्ही काळजी करू नका. या उपोषणाला मी ठाम आहे. मला प्रशासनाने जरी किती दबाव दिला, मंत्री महोदयाने जरी किती दबाव दिला, तर मी माझ्या निर्णयावर ठाम आहे, भूमिकेवर ठाम आहे. काळजी करू नका. ही आपली प्रामाणिकपणाची लढाई, ही सच्चाईची लढाई आपण अशीच पुढे नेऊ. मी जसे तुम्ही माझ्यासोबत आहात तसं मी पण तुमच्यासोबत आहे. आता ही फक्त माझी लढाई नाही राहिली, ही आपल्या सगळ्यांची लढाई, ही तालुक्याची लढाई झाली. आपण पाहतो पूर्व भागातून पण अनेक लोक येतात, अनेक जणांनी येऊन पाठिंबा दिला, प्रत्येक पक्षाने येऊन पाठिंबा दिला आहे. सत्तेतल्या पक्षांनी काहींनी, मला असं वाटतं फक्त भाजप पक्षांनी पाठिंबा दिला, बाकी सगळे येऊन गेले. आणि मला असं वाटतं की ही जर लढाई एकत्रपणाने होत असेल तर मला असं वाटतं भाजप पक्षाचे जे काही नेते मंडळी त्यांनी पण याच्यात सामील झालं पाहिजे. सगळा जर तालुका एकत्र झाला ना, अदानीची काय हिंमत आहे हो. मला एक सांगा, पत्रकार महोदयांना मी आवर्जून इतिहासाचा एक उल्लेख करतो. ही सह्याद्रीला हा जो आपला सह्याद्री आहे ना, महाराष्ट्राचा आपला सह्याद्री, छत्रपतींचा सह्याद्री, याला आजपर्यंत कधी अब्दाली पण नाही शिवला. एवढा अब्दाली आला महाराष्ट्रात, परंतु हा अदानी नावाचा माणूस येतो आहे, तो सह्याद्री फोडायला निघाला आहे. मला असं वाटतं ही लढाई आहे ना, भविष्यात महाराष्ट्राची लढाई होईल. हा छत्रपतींचा आपला स्वराज्य आहे, हे छत्रपतींचा सह्याद्री आहे. माझी पुन्हा एकदा सगळ्या शिवभक्तांना पण विनंती राहील, जसे आपले आदिवासी बांधव आहे, शिवभक्तांनी, शिवप्रेमींनी, दुर्गप्रेमींनी, सह्याद्रीप्रेमींनी, पर्यावरणप्रेमींनी हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं ही माझी कळकळीची विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सूरज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपति शिवाजी महाराज की जय. आवर्जून फोन आला होता. त्यांनी सांगितलं की येत्या 18 तारखेला कलेक्टर साहेबांसोबत त्यांनी बैठक ठेवली खासदार साहेबांनी. हे मला सांगायचं राहून गेलं होतं, कारण तुम्ही मगाशी जसं विचारलं की 2 दिवसात नेमकं काय घडामोडी घडल्या. माझे आमदार साहेब अतुल शेठ त्यांनी फोन लावून खासदार साहेबांशी फोनद्वारे त्या ठिकाणी संवाद साधला. हे मला सांगायचं राहून गेलं. या ठिकाणी आदरणीय सुजित भाऊ खैरे हे पण या ठिकाणी त्याचप्रमाणे ATHचे अधिकारी राजेशजी पवारसाहेब, किशोर शेठ परदेशी या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी, आपल्या लढ्याला, आदिवासी बांधवांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेत. भाऊंचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद.